त्यांच्या कल्याणाची आवश्यक असलेली कामं सुचवा ही माझी तुम्हाला सूचना असणार आहे. एवढंच मी या ठिकाणी बोलतो. आणि तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने एकत्रित झाले, माझं स्वागत केलं, त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो. कारण की अनेकदा असा संवाद साधता येत नाही, परंतु एक मोठी गोष्ट तुम्ही केली. एक कोकणी विकणाऱ्या आईच्या मुलाला मी या ठिकाणी आमदार केलं. आणि म्हणून माझं जे कर्तव्य आहे, मला जे जे करता येण्यासारखं सर्व करण्याचं मी नेहमी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. आपल्या गावातले विद्यार्थी शिकावे याकरता 11 ठिकाणी आपण अभ्यासिक केंद्र निर्माण करतो. दुर्दैवानं असं होते की आम्हाला जेव्हा जेव्हा आता याला पडून आपल्याला ग्रामीणही म्हणता येत नाही ना शहरही नाही म्हणता येत, असं मधात आपण ना धड खेड्यात आहो ना धड शहरात आहो. तर परंतु इथले मात्र जे प्रश्न आहे एज्युकेशनच्या संबंधीचे असतील, हेल्थच्या संबंधीचे असतील, त्याच्यासाठी तुम्ही आलं पाहिजे. रोजगारासाठी येतात, परंतु एक कंपनीचे अधिकारी इतकी हरामी आहे, बदमाश आहे. तुम्ही अधिकारी असं आहे का बदमाश आहे का? हे सगळे आपल्या गावाला स्थानिकांना घेत नाहीत. तुम्ही नोकरीसाठी येतात, परंतु यासोबतच शिक्षण आरोग्यासाठी सुद्धा जर अधिकाधिक जर आलं तर आपल्याला त्याच्याकडे लक्ष देता येईल. आणि ज्याही अडचणी आहेत, ज्याही समस्या आहेत त्या सोडवण्याचा आपल्या माध्यमातून पूर्ण प्रामाणिक प्रयत्न होईल. या ठिकाणी या ताईच्या गावचा एक रस्ता यशवंतनगरचा आणि एक जिम, या 2 गोष्टी आणि तिसरी यात बोरिंग, या 3 गोष्टीचा आता मी या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो. आणि या नालीचं मात्र मी आता नालीच्या बद्दल आता काही शब्द देत नाही, परंतु याच्यातून पाहून हा कोणत्या इतर निधींमधून करता येते का काही दृष्टिकोनातून मी प्रयत्न करतो, एवढं बोलतो. आणि स्मशानभूमी झालं आता मग तुम्ही मला इथं आलं तर बडबड नाही करायचं, हे नाही मला बिलकुल नाही. मी सांगतो मला सांगायचं कोण ऑफिसमध्ये राहते, फोन करायचा, 25 पैशाचा फोन करायचा, 50 पैशाचं पत्र टाकायचं, आल्यावर हे करा ते करा ते करा. तसं 50 लाख रुपयाच्या कामाचं मी आता घोषणा करतो. किती काय आता हे जे कामं करणार आहे याचे 50 लाख रुपये लागणार आहे, मला माहिती आहे. पण तुम्ही सांगायचं कोणतं बाईक हातात आल्यानंतर तुम्ही हे पाहिजे ते पाहिजे असं नाही. तुम्हाला ज्या ज्या गोष्टी मी कधी जेवढे माझ्या मतदारसंघामध्ये सरपंच आहे, मी कधी कोणत्या सरपंचाचं कोणतं काही पाहत नाही. तो कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या वस्तीचा आहे, ते कधीच पाहत. मला जे कामं लोक पाठपुरावा करतात, माझ्यापर्यंत येतात, वारंवार सांगतात भाऊ हे झालं पाहिजे. ही पोरगी 25 वेळा आली, ती म्हणे भाऊ मला हॉकी शिकवायची आहे. त्या सगळ्या लोकांना आपण हॉकीची स्टिक देतो, ग्राउंड तयार करून. परंतु इथं आल्यानंतर हे झालंच पाहिजे, ते झालं, हे मला आवडत. तुम्हाला जे काही सांगा तुम्ही याच्यासाठी वेगळा निधी तुम्ही कळते तुम्हाला किंवा तुम्ही निधी कुठून आणा. एवढा निधी मिळाला का कधी ग्रामीणमध्ये? प्रत्येक गावाला मी 50 लाख 1 कोटी रुपये दरवर्षी. आणि मग आता जे आता तुम्ही इथे तर बोलत मला बिलकुल आवडत. तुम्ही सदस्य आहे का? यांनी म्हटलं बा या बाईने म्हटलं माझी बोरिंग झाली पाहिजे, भरून द्या झाली पाहिजे, ठीक आहे, तिला समजते. म्हणजे